शेतकरी बांधवांना नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं दिशा शाश्वत शेतीच्या या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बेल्ले बैल बाजार या ठिकाणी आलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता बैल बाजार चांगल्या प्रमाणात भरलेला आहे। तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण बैलजोडी सोबत शेतकरी बंधूंचे आणि व्यापारी बंधूंचे मोबाईल नंबर दिलेले आहेत। नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा। आपल्या चॅनलचा उद्देश असा आहे, घर बसल्या शेतकरी बंधूंना किंवा व्यापारी बंधूंना आपल्या बेल्ले बैल बाजारातील बैलदाराचे किंवा बैल बाजाराचे अपडेट मिळावे यासाठी ह्या बैल बाजाराचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट जुन्नर तालुका मुक्काम पोस्ट बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे। तर शेतकरी बंधूंना आपल्याला एक विनंती राहील, आपल्या चॅनलवरती प्रथम बैल बाजाराचे व्हिडिओ पाहत असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। कुठले तो बैल? कोतुळचे व्यापारी आहेत का शेतकरी आहेत? शेतकरी आहेत का? काय किंमत सांगितली? 50,000 रुपये। फायनल किती सांगणार? 45 ला। नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं। लक्ष्मण वाजे। हा, मोबाईल नंबर 94 हा 04 हा 53 23 03। स्टँड होय का? दरबाजारी येते। नाही पोटकीन दरबाजारी। काय किंमत सांगितली? 75,000 आणि त्यांचे हा 60,000। कामाची बोली का यांची? नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं। 99 70 16 19 28। काय किंमत सांगितली याची? सांगायला येतं 45। कुठाला बाई? कुठाला आहे? पण तो बैल आम्ही आता खरेदी करून घेतला। खरेदी करून घेतलाय? केवढ्याला घेतला? गाव कोणतं तुमचं? चोरवला। कशासाठी घेतला? शेती शर्यतीसाठी? नाही शेतीसाठी घेतला। व्यापाऱ्याकडून घेतला का शेतकऱ्याकडून? व्यापाऱ्याकडून। परवडला का? परवडला। केवढ्याला घेतला? 35 ला। नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा। किशोर वामन धुमाल। हा 93 22 80 59 02। एकच घेतला? हा एकच। त्याला जोडी? दोन आहे घरी। शेतीसाठी घेतलं? ट्रॅक्टरची शेती नाही करत का? नाही आम्ही नाही करत का बरं? नाही आम्हाला ते भाताकडे नांगर धरला का व्यवस्थित होतो। म्हणजे बैलाच्या शेतीमुळे नांगर व्यवस्थित धरला जातो। हा। किंमत काय सांगितली हो जोडीची? किंमत काय सांगितली यांची? 85। व्यापारी आहेत का शेतकरी आहेत? शेतकरी कुठाले? शिरूरचे। दोनच आणले होते? हो, 2 आणले। फायनल किती सांगणार यांचे? फायनल 80 करू। मागणी केवढ्याची झाली? मागणी 75 ची। तुमची 80 ची अपेक्षा आहे? हो। नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं। बाळासाहेब शिंदे। हा, मोबाईल नंबर 97 62 36 0007। दाती कशी आहेत? जाती 6 कामाची बोली का? हो, चालवलेले आहेत का कामाला? हो, की साऱ्याला आपण घ्यायची। टाकून घ्यायची। व्यवहाराला बसलो थोडंफार कमी जास्त होईल ना? काय किंमत सांगितली याची? 45. 45. कुठं आलाय बाई?
मुरमाडचा व्यापारी आहेत का शेतकरी? नाही शेतकरी. शेतकरी आहेत. एकच आणला होता. हा. अपेक्षा काय याची? अपेक्षा 45. कसं आहे दाती? आदात. हा आदात. आदत आहे. नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं. संदीप पडवले मुरबाड नांदिनी हा 73 50 92 19. पळवलेला आहे का? हा. काय किंमत सांगितली याची? 30 सांगतो. हा 30. आदत आहे का? पळवलेला आहे का? कर्नाटकचा आहे. जात कोणती आहे? हा गावरान खिल्लारी. फायनल किती सांगणार? फायनल 27च्या. नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं. 60 हा 71. तुम्ही किती आणले होते बैल? 4 आणले. संपले का सगळे? चारही संपले. आता घ्यायचे परत? 2 घ्यायचे. 2 घ्यायचे. घेतले का? बघू राहिले ना. बघा आता काय. या नंबर घ्या ना माझा. कुठले व्यापारी आहेत तुम्ही? आम्ही सिन्नरचे. सिन्नरचे. कोणते कोणते बैल असतात तुमच्याकडे? गावरान सारखीला असतात. हा नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं. अशोक डॉक्टर हा 98 34 हा 89 19 80. कोणत्या कोणत्या बाजारात जाता? आम्ही लोणी, सिन्नर आणि बेला. ओके धन्यवाद. धन्यवाद. काय किंमत सांगितली हो बैलांची? दिशा शाश्वत शेतीची. हा काय किंमत सांगितली? हा सांगा सगळ्यांची. कोणती? त्या ह्या जोडीची आणि ह्या मधल्याची? ही जोडी आहे का? दाती कशी आहे? कडदात करतात. आणि ह्या व्यापारी आहेत का शेतकरी आहेत? शेतकरी. सगळे तुमचेच बैल आहेत का? मग एवढे कसं काय एकदम विकायला? कोणते कोणते बैल आहेत? फक्त सगळे शेती कामाचे आहेत? हे 3 आणि हे 2 ते तुमचे आहेत. तुम्ही कुठे आले? आम्ही वैष्णवधाम. वैष्णवधाम. व्यवहार झालेला आहे. व्यापारी आहेत का शेतकरी आहेत? शेतकरी आहेत. केवढ्याला झाला व्यवहार? 55,000. व्यापाऱ्यांना दिला का शेतकऱ्यांना? शेतकऱ्याला दिला. या ऊसतोडीसाठी कारखान्यावर दिले. तुमचे कामावर चालवलेले आहेत का? कामाची बोली का यांची? शेतकरी आहेत ना? नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं. आबा सुद्धा मी तपे हा 98 50 19 15 63. काय किंमत सांगितली याची? हा 10,000. कुठं आलाय बैल? पारनेरचा आहे. शेतकरी आहेत का? हो काय किंमत सांगितली? मालक नाहीत. कुठे गेले मालक? कुठं आले आहेत बैल?